साईनाथ पाटील दादांचा आपण इथं येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळतोय आणि या स्पर्धेची सर्व शिवनाथ ठाकरे साहेबांचा आपण इथं मात्र येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. निश्चित ठाकूरपाडा गावाची एवन जोडी सुद्धा आहेत, विजेंद्र ठाकरे साहेब आणि खास शिवनाथ ठाकरे साहेब आणि संपूर्ण संघ जे आहे त्यांच्या माध्यमातून नेहमीच खूप मोलाचं सहकार्य टीमला मिळतोय. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानकडे वळणार आहोत. 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष आणि जय भोलेनाथ सरली पडाचे सर्व आदरणीय शरददादा भोईर साहेबांचं आपण इथं मात्र येतूची स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आणि ते स्वीकारताना दादा यांना आपण पाहतोय. त्यानंतर पाहतोय की आपण निश्चित पिशे गावाचे माजी उपसरपंच आणि एक डॅशिंग खेळाडू 40+चे रामदास मात्रे साहेबांचं आपण इथं मात्र येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. दरम्यान व्यासपीठावर पाहतोय आपण विद्यमान अध्यक्ष अरविंददादा भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या सौ ग्रामपंचायत हुबलीच्या विद्यमान सरपंच आहेत यतीश म्हात्रे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. पंचांचा अधिकृत इशारा, मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल विलास बालू पाटील. पहिलाच बॉल सोडून दिलाय, दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अवांतर धाव मिळेल. दरम्यान पाहतोय की आपण निश्चित व्यासपीठावर बाळाराम भोईर साहेब हे सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा व्हाईट बॉल. त्यानंतर व्यासपीठावर पाहतो आपण एक खूप मोठं व्यक्तिमत्व, निश्चित एक आदर्श व्यक्तिमत्व श्यामदादा चौधरी साहेबांचं इथं मात्र आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. या स्पर्धेचे आमचे सर्व विजेंद्र ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण साहेबांचं येतोची स्वागत आणि सन्मान होताना आणि ते स्वीकारताना साहेब नो डाऊट मैदान जो आपण इथं आहे खूप अफाट मेहनतच्या माध्यमातून त्यानंतर स्टायलिश क्रिकेटर बुम बुम सुभाष ठाकरे साहेबांचं आपण इथे मात्र येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. अगदी दिशाहीन गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. कारण नक्कीच या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाल्यात आणि 4ही बॉल जे आहेत ते व्हाईट बॉल आहेत. त्यानंतर व्यासपीठावर पाहतोय आपण मोतीराम पाटील साहेब हे सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आणि त्या दरम्यान नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लावलं जाते. अजून 2 व्हाईट बॉल फेकले तर मात्र 555 रुपयाचं कॅश प्राइज गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून. मी आदरणीय कबीर ठाकरे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मात्र पाहतोय की आपण भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अरविंददादा भोईर साहेब यांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेची सर्व शिवनाथ ठाकरे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण अरविंददादा भोईर साहेबांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
यस वली आपण मॅचच्या दिशेने 4 व्हाईट बॉल जरूर फेकले होते आणि त्यानंतर मात्र मोठी विकेट, कारण अरुण पाटीलची विकेट आणि या विकेटचं महत्त्व काय आहे हे आपण प्रेक्षकांना पाहिल्यानंतर नक्कीच पाहू शकता, कारण अतिशय भन्नाट शांतता प्रेक्षकांमध्ये. अरुण पाटील म्हटलं की एक महत्त्वाचा खेळाडू मात्र या ठिकाणी बाद झालाय. अ, एक सन्मान करून घेऊया अजून एक आपण व्यासपीठावर. ओली गावचे आदरणीय यतीश म्हात्रे साहेब हे व्यासपीठावर त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. पाहतोय आपण यतीश म्हात्रे साहेबांचे इथे मात्र यतूची स्वागत करताना कबीर ठाकरे साहेब यांचे शुभ असते. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. ग्रामपंचायत धोबलीच्या विद्यमान सरपंच यतीश म्हात्रे यांच्या सौ आहेत आणि त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे. धन्यवाद. वलिओ आपण मॅचच्या दिशेने षटक क्रमांक पहिलं चालू आहे, ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय. विलास बालू पाटील पुन्हा एकदा या वेळेचा बॉल कट केलाय. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगल कंप्लीट. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा. या षटकाची सुरुवात 4 व्हाईट बॉल सोबत झाली होती आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. विलास बालू पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल आडव्या पाठने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अखिलेश त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली. फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच विलास बालू पाटील यांचा अनुभव भरपूर मोठा आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. आज दिवसभराचा विचार केला तर आज दिवसभर भरपूर इम्प्रेस केलंय या जॉली कामतगर टीमने. षटकातील पुढचा बॉल. समोर संजय मडवी. या वेळेचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. धावफलकावर आहेत 12 धावा. एक महत्वाची विकेट जरूर आपण या षटकामध्ये पाहिली तरी देखील पॉझिटिव्ह सुरुवात म्हणावी लागेल, कारण संध्याकाळचं सत्र शांत वातावरण, दमट वातावरण, अर्थातच 40+ धावसंख्या, एक चांगली धावसंख्या असेल या ग्राउंडवर. आणि त्या दरम्यान चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी टीम सोनालेसाठी नक्कीच या ठिकाणी आकाश पाटील सोनाले यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेलगतवरनं क्षेत्ररक्षक चेंडू पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट. यस मात्र मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. त्या दरम्यान नक्कीच सोनाले संघ जर फायनल विजेता ठरतोय तर दिनेश सोरगे आणि रविदादा भोईर यांच्या माध्यमातून 5 कोंबडे, त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील 3 कोंबडे हे पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय. त्या दरम्यान रनआउटची विकेट. मात्र त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय. थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. इंद्रपाल येतोय, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. टीम सोनालेला मात्र भरपूर आशा अपेक्षा असतील इंद्रपालच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. चुकीला माफी नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतर मात्र 2 धावा पळून काढल्या गेल्यात. ओव्हर थ्रो झालाय. बागंबाग क्रिकेट आपण पाहतोय. तिसरी धाव देखील कंप्लीट होते आहे.
या 3 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकतय. 16 का डोला 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. नक्कीच एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात अपेक्षित होती टीमला. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी जरूर स्वीकारली आहे. हे वातावरण जे आहे ते नक्की संध्याकाळचं सत्र म्हटलं की थोडं दमट वातावरण हे मात्र लक्षात घेतलं आणि त्यानंतर संतोष पाटील टीमचे कॅप्टन ज्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे, परंतु का स्वीकारली आहे हे मात्र या ठिकाणी दाखवावं लागेल. चला थोडं स्पीडअप करा. जॉली कामतगार टीम नक्कीच यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे हे देखील लक्षात असू द्या. मॅचला आपण सुरुवात करा. चेक निश्चित सोनाली टीमच्या प्रत्येक बॅटरला सुवर्ण संधी आहे. चौकाराची हॅट्रिक कसोकी षटकाराची हॅट्रिक, त्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस साईनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आकाश पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौकार त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी देखील. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला, परंतु नक्कीच हवं तसं संपर्क नाहीये. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर 3 धावा जरूर गेल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज अखिलेश आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल, दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू पॉइंट रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकआउट पॉइंट सीमा रेषेलगत चेंडू अडवला जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल टीम सोनालेचा, तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल जॉली कामतगार टीमचा. नक्कीच मात्र या स्पर्धेचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. दोन्ही टीम संघर्ष करतात. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर या ठिकाणी करावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक झेल खाली. मोठी विकेट. फलंदाज बाद इंद्रपाल तारे. अतिशय महत्वाची विकेट त्या ठिकाणी काढली आहे गोलंदाज अखिलेशने. ज्या फलंदाजाकडून भरपूर अशा अपेक्षा होत्या, त्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या फुलफिल होत नाहीयेत. फलंदाज के कैलास मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या दिवसात नक्कीच कैलास मडवीने देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं. चांगली फलंदाजी जरूर केली होती, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये अजून एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी खेळावी लागेल. दरम्यान सुस्वागतम सरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय उत्तमदादा चौधरी साहेबांचं आगमन होताना आपण पाहतोय. या सर आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय, मात्र त्या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती, 3 गडी बाद, धावफलकावर आहेत 19 धावा. पहिलं षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून 12 धावा आल्या होत्या, सुरुवात अतिशय सुरेख झाली होती, परंतु या षटकामध्ये काय कमबॅक पाहायला मिळतंय जॉली स्पोर्ट कामतगार टीमचं. अखिलेशचं षटक, ज्या षटकामध्ये 1 विकेट सोबतच फक्त आणि फक्त 7 धावा खर्च झाल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी सुनील पवार. याच पहिल्या 12 बॉलचा खेळ झाला, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलवर नक्कीच पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आता मात्र 2 महत्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर कैलास मडवी याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील सोनाली टीमच्या पाठीराख्यांना, कारण कैलासमध्ये ती क्षमता आहे. नक्कीच क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध करत असताना मात्र तुम्हाला अधूनमधून मोठे फटके ठोकायचे आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर सचिन येतोय. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा.
या ठिकाणी नक्कीच गणेशजी पाटील गुंदवली यांचं आगमन झालंय. सोबतच हनुमानजी पाटील, भरत उमराटकर, हरिश्चंद्र घरत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नक्कीच मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आपण पाहू शकता. क्रिकेटची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. सचिन पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. या वेळेस हा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक विनोदच्या हातामध्ये स्थिरावतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. सचिन पाटील ज्याने आज दिवसभर भरपूर चांगलं इम्प्रेस केलंय. चांगलं प्रदर्शन सचिन पाटील असेल, विनोद पाटील असेल, अरविंद असेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक कट कॉफी पेस्ट जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहतोय. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख भेदक गोलंदाजी आपण पाहतोय. 3 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव फेकल्यात सचिन पाटीलने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक अरविंद त्या ठिकाणी आहे. थोडी मिसफील्ड जरूर झाली आणि त्यावर मात्र येत आहेत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सरावली ठाकूरपाडाचे विद्यमान सरपंच राज ठाकरे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. सोबतच नितेश चौधरी यांना देखील आपण पाहू शकता. वेलकम वेलकम वेलकम. सोबतच नक्कीच नितेश दादा चौधरी यांना देखील आपण पाहू शकता. माजी सरपंच आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेळेस हा बॉल ऑन साइडला. हा पटका देखील चांगला आहे. मात्र अरविंद त्या ठिकाणी चेंडूवर झपाटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. चेक निश्चित विद्यमान सरपंच युवा डॅशिंग अंदाज नेहमीच असतोय. राज ठाकरे साहेबांचं पाहतोय की व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आता मात्र मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. रनआउटची विकेट. फलंदाज बाद संजय मडवी. यस अतिशय सुरेख षटक या ठिकाणी फेकलं गेलं सचिन पाटीलच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा खर्च झाल्या त्या म्हणजे 4. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 23 धावा धावफलकावर. नक्कीच आपण ऑन साइडला जर पाहिलं तर पॅक क्राऊड मानवी समुद्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. या स्पर्धेतील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या वेळेस बॉल पुढे ठेवला होता. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. 2 धावा कंप्लीट होतात. मात्र ओव्हर थ्रो झालाय. नक्कीच तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चौथी धाव घेण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत आणि 4 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच यालाच तर म्हणतात 1 2 का 4. कारण ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा होत्या ओव्हर थ्रो झाला आणि त्या 2 धावांचं रूपांतर मात्र 4 धावांमध्ये झालंय. शेवटची मॅच आहे. या चषकावर नाव कोरण्यासाठी मात्र प्रत्येक धाव जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. नवीन फलंदाज चंद्रकांत तरे आलाय जो नॉन स्ट्रायकर आहे. आता मात्र या ठिकाणावर नक्कीच कैलास मडवी सज्ज झालाय. मात्र काही करण्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 5 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. बाटची कडा. मात्र नक्कीच एक्झिट काय घडलंय. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक रनआउटची विकेट. फलंदाज बाद.
धावांची या धावसंख्येवर अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अरविंद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अव्वत असं संपर्क नाहीये. समोरच्या दिशेने विलास बालू पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 29-29 वर पोहोचलाय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 चा हा अंतिम सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. मात्र अंतिम विजेता कोण? षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल हवेमध्ये. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या वेळेस पुन्हा एकदा अजून एक फटका चांगला आहे. मात्र सचिन झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठा मासा गळायला लागतोय. फलंदाज बाद के कैलास मडवी. के कैलास मडवीची विकेट. आणि त्यानंतर मात्र टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संतोष पाटील. परंतु या ठिकाणावर काही करण्यासाठी फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. संतोष पाटीलच्या बॅट मधून नक्की सेमीफायनल मॅच मध्ये आपण षटकार पाहिला होता. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवा तसा संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. सचिन बॉल पर्यंत पोहोचलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. भागंबा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ओ माय गॉड, काय घडतंय त्या ठिकाणी. भाग मिल्का भाग. हे क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवर काय घडतंय. यस, नक्कीच आपण पाहतोय थोडा हास्यमय आनंदमय क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर भाग मिल्का भाग ही परिस्थिती आपण पाहिली. पंच बॉलवर धावा किती. यस, 5 धावा मिळाल्या या बॉलवर. कदाचित या 5 धावा नक्कीच टर्निंग पॉइंट ठरू शकतात या मॅचच्या. हे आपण चित्र पुन्हा एकदा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. ओव्हर थ्रो झाला होता आणि त्यानंतर मात्र चेंडूला चेस केलं गेलं. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू रजनीश यांच्या माध्यमातून अडवला गेला. परंतु पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आपण पाहिला. 5 धावा नक्कीच मिळाल्या त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत 40 धावा. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय फायनल मॅच मध्ये. निश्चित आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. व्यासपीठावर पाहतोय आपण ग्रुप ग्रामपंचायत सरवलीपाडा ठाकूरपाडाचे विद्यमान युवा डॅशिंग सरपंच सन्माननीय राज ठाकरे साहेबांचं इथं मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेताना पाहतोय. या स्पर्धेची सर्व आदरणीय विजेंद्र ठाकरे साहेबांचे शुभ हस्ते पाहतोय आपण. विद्यमान सरपंच यंग आणि डॅशिंग नेहमी अंदाज असतो, नेतृत्व खूप चांगलं आहे. राज ठाकरे साहेबांचं इथं मात्र सत्कार होताना आपण पाहतोय. तसेच व्यासपीठावर पाहतोय आपण सरली गावाचे एक खूप चांगलं नेतृत्व आणि एक चांगलं व्यक्तिमत्व नितेश चौधरी साहेबांचं सुद्धा आपण इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेणार आहोत. आणि ते स्वीकारताना पाहतोय आपण. चला, टीम सोनालेचे कॅप्टन आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षण देखील त्वरितच सजवून घ्यायचं आहे.
निश्चित सरोली गावाचे शाखा प्रमुख आदरणीय अमृत चौधरी साहेबांचा सुद्धा आपण इथं मात्र त्याचा सन्मान करणार आहोत. दादा आपण समोर या आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. अमृत चौधरी साहेबांचं इथं मात्र स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय. निश्चित अजून एक डॅशिंग अंदाज एक चांगलं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. माजी सरपंच उत्तम चौधरी दादांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. आणि मी विजेंद्र ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस आता मात्र वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावा झाल्या आहेत 4 नॉट 40 धावा झाल्या आहेत. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. पहिलं षटक 12 धावांचं, दुसरं षटक 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 17 धावा टीम सोनालेसाठी आल्यात. 40 धावा नक्कीच एक चांगलं टोटल मी तर म्हणेन, कारण आजच्या दिवसातील शेवटचं सत्र आहे. अर्थातच संध्याकाळचं सत्र म्हटलं की दम्मट वातावरणात 40 धावा ज्या आहेत त्या भरपूर आहेत, परंतु गोलंदाजी कशा प्रकारची होईल, या धावा काढल्या जातील का की त्या उलट या धावा रोखल्या जातील, आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी रोहन पाटील यांच्या आवाजाने. आणि त्या दरम्यान सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कासनेगाव नाना गोंदली यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सोबतच अमर स्पोर्ट कासने टीमचे उत्कृष्ट खेळाडू शरद हालके हे देखील आलेले आहेत. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. टीम सोनालेचे कॅप्टन चला त्वरा करा प्लीज, आपण थोडी खेळाडू वृत्ती देखील दाखवायची आहे. नक्कीच तुमचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय. शेवटच्या मॅचच्या माध्यमातून देखील तुम्ही सहकार्य कराल ही आपण अपेक्षा बाळगूया. आम्हाला कोऑपरेट करा प्लीज. नाना गोंदली यांचे या ठिकाणी शुभ आगमन, त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी टी शर्ट स्पॉन्सर आहे संपूर्ण हंगामासाठी. आणि मी नेहमीच म्हणत असतो, नाव हलके असल्या तरी फटके खूप वजनदार असतात. शरद हलके यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. यस अमोल दलवी दादांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जितू मानेरकर यांच्या माध्यमातून सोनाली टीमला ऑल द बेस्ट केलं गेलंय, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेक करण्याची आता मात्र सोनाली टीमच्या बॉलरला सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक जर आपण पूर्ण केली तर 1000 रुपये साईनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आणि तसेच सोनाले संघाने जर अंतिम सामना जिंकला तर सचिन तेंडुलकरांचे सर्वात मोठे फॅन दिनेश चोरगे आणि रवी भोई साहेब यांच्याकडून 5 कोंबडे देण्यात येईल. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच पवार. बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अरुण पाटील बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये आहे. के के कैलास मडवी झेल खाली, वड कॅच, अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय, अफलातून झेल, फलंदाज फेल.
पूर्ण संधी आहे. आपण जेवढे झेल टिपणार प्रत्येक झेलला 500 रुपयाचं बक्षीस साईनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून. नक्कीच एक तर पकडली आहे, अफलातून पकडली आहे, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चला यस, विकेट पडल्यानंतर प्लीज आपण जमा होऊ नका. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नको आहे, कारण शेवटची मॅच आहे. नक्कीच उशीर झालाय जरूर, परंतु तुम्ही अजून उशीर करू नका. थोडं खिलाडू वृत्ती देखील दाखवायची आहे. सातत्याने आयोजक या ठिकाणावर वारंवार पुकारा देत आहेत आमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलास बालू पाटील इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. महत्वाची विकेट जरूर घेतली आहे. विनोद पाटील हा देखील एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने चांगली फलंदाजी करत आलाय, परंतु या मॅच मध्ये नक्कीच डक 0 धावसंख्येवर बाद झालाय. अरुण पाटील पुन्हा एकदा सरवली विलेज झेंडकडनं षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल फटका चांगला आहे. गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. 2 धावांच्या मदतीने धावफलक 3 वर पोहोचले. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेलगत. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेलाय, मात्र त्या दरम्यान 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 41 धावांचे लक्ष आहे या चषकावर नाव कोरण्यासाठी. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर. सुनील पवार. पण पाहतोय की आपण एक रंगतदार सामना होईलच. अंतिम सामना कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण होताना. दांडी गोल, भन्नाट वेग, फुल टॉस. नक्कीच स्टंप चाललाय इव्हिनिंग वॉकला. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी दांडी गुल, फलंदाज बाद. पवार यष्ट्यांवर चेंडू होता, अर्थातच हुकला तर मुकला. फलंदाजाला मैदान सोडावं लागले त्या ठिकाणी. पण आता मात्र जॉलीफोर्ड कामतगर टीमचा जर विचार केला आपण तर त्याची सर्वात मोठी भिंत म्हणून जे ओळखले जाते अरविंद यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. पण का होईना संदेश जर पाहिला आपण आतापर्यंत गावदी स्पोर्ट्स टीमचं वर्चस्व कायम आहे. 41 धावाचं टार्गेट आहे, पण पहिल्या षटकामध्ये काय तिकट मारा पाहिला आपण. सुरेख बॉलिंग. नक्कीच टिट फॉर टॅट, जसा तसा प्रति उत्तर देण्याचा प्रयत्न टीम सोनालीच्या बाजूने. 40 धावा आपल्या टीमने बनवल्यात. हे मात्र लक्ष जे आहे ते लक्षात घेऊन गोलंदाजी झाली आहे. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. अप्रतिम अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. अरुण पाटील याची प्रशंसा करावी लागेल. अतिशय सुंदर षटक हाताळलं गेलं आणि पूर्णपणे संदेश जर पाहिला आपण दबाव टाकण्याचं काम होतं तो त्यांनी सातत्याने पूर्ण पाहतो की पहिल्या षटकामध्ये केलेलं आहे. अतिशय अप्रतिम बॉलिंग. नक्कीच आता मात्र निश्चय पक्का आणि कामतगर संघाचा हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये अरविंद आलाय. भरपूर अशा अपेक्षा टीमला जरूर असतील. अरविंदच्या बॅट मधून काय करेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मात्र त्या दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 सकाराम आलाय. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. या ठिकाणावरनं प्रत्येक निर्धाव चेंडू पवार याच कामतगर टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये. अगदी खूप छान उल्लेख केला आपण, कारण की अशा स्थितीमध्ये प्रत्येक चेंडू निधाव जाईल तर मात्र दबाव वाढत जाईल कामतगर या टीमवर. या वेळेचा बॉल सोडून दिलाय, मात्र का सोडलाय याचं उत्तर विलास बालू पाटील यांना द्यावं लागेल. बॉल मात्र निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. अशा स्थानी संदेश असं वाटते की जेव्हा 2 बॉल निर्धाव होतात ना मात्र विकेटचा भास होतोय त्या प्रकारे बॉलिंग अटॅक करताना येतं. मात्र या वेळेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सोनाली टीमचा केके देखील याच प्रकारे सुरुवात केली होती. 3 बॉल जे आहेत निर्धाव खेळला होता, त्याच प्रकारची सुरुवात विलास बालू पाटील यांची देखील पाहायला मिळते.
यस ओके थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वळूया आपण मॅचच्या दिशेने. सकाराम पुन्हा एकदा यावेळेस हा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेलगतवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. अफलातून गोलंदाजी सुनील पवार. काय कमालीचं षटक या ठिकाणी फेकलंय सकाराम या गोलंदाजाने. अडीच 2 षटकाची समाप्ती होते आणि जर पहिला आपण 41 धावचं टार्गेट स्वीकारताना मात्र पहिल्या षटकामध्ये अरुण पाटील यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. धावसंख्या फक्त आणि फक्त 11. इथून मात्र खरं तर आव्हान असेल अजून कामतगड टीमसाठी. नक्कीच आता मात्र 12 बॉलचा खेळ झाला, परंतु अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 30 धावांची आवश्यकता आहे. अरविंद जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र अशा अपेक्षा पल्लवित असणार आहेत जॉली कामतगर टीमच्या. आणि अशा परिस्थितीत पवार मित्र एवढंच म्हणेन, आपल्या संघाला धोका मग बिंदास ठोका. खूप छान उल्लेख केला आपण. संदेश विसरून चालतं त्याने की वातावरण आता एकदम थंडगार झालेलं आहे. एवढं सोपं नाही की मोठे फटके खेळणं. नक्कीच आणि त्या दरम्यान विलास बालू पाटील यांच्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. गणेश दादा ठाकरे त्याचबरोबर सोबतच प्रमोद दादा भोईर यांच्या माध्यमातून आपण जर षटकार हॅट्रिक ठोकताय तर 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि टीम सोनालेसाठी सूरज थले सोनाले यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत, धन्यवाद. तर षटक क्रमांक 3 अतिशय महत्त्वाचं षटक. मी तर म्हणे निर्णायक षटक, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू 30 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. खूप छान उल्लेख केला आपण. हा षटक टर्निंग पॉईंट ठरेल. सामन्याचं चित्र साफ होतं की सामना कुठल्या टीमकडे जास्त झुकेल. नक्कीच मात्र प्रश्न जितका गंभीर उत्तर शोधा तितका खंबीर. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या दोन्ही टीम्स मध्ये. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर इंद्रपालला आणण्यात आलंय. स्पीडअप करा टीम सोनाले. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल इंद्रपाल बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण अरविंदला पाहतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. गॅप शोधले चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. असल्या तरी देखील अरविंद आपल्या टीमला सांगतोय मैं हूं ना. आणि सुरुवात अतिशय प्रतिम. पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार येतो ना मात्र त्यानंतर आता आक्रमण करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्हाला 12 म्हणजे 30 धावांची आवश्यकता असते तेव्हा मात्र उच्च कोटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. या वेळेस देखील पुन्हा एकदा बॉलला ऑन साइडला उडवलाय. ही कॅच पकडली आहे का मॅच. वाडा कॅच. महत्वाचा विकेट. अर्थातच अरविंदची केली संपुष्टात. प्रेक्षकांमधील जल्लोष सांगतोय की या विकेटची किंमत काय आहे. आणि एक मोठं विकेट. कारण की माहिती आहे की अरविंदनी ज्या प्रकारे काल टीमच्या विरुद्ध बॅटिंग केली होती तोच बॅटर इथं मात्र निश्चित जर शेवटच्या षटकापर्यंत राहिला असतं तर कौचित चित्र काही वेगळी बदलली असती. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 10 चेंडू 26 धावा. या वेळेस कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. संदेश निश्चित वापशी करताना पाहतोय. इंद्रपाल तर यांच्या माध्यमातून पहिला चेंडू चौकार त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केला एक मोठा आणि मनोबल वाढलेला हा गोलंदाज पाहतोय सध्या तरी आपण. त्या दरम्यान प्रमोद चौधरी यांच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला शुभेच्छा आल्या आहेत, धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल इंद्रपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. नक्कीच या ठिकाणावरून पवार टीम कामतगरचा विचार केला तर बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. अनिजित पर्याय नाहीये शेवटी, कारण की आव्हान मोठं अजून बाकी आहे.
7-24 8 चेंडू 24. बॉल निर्धाव गेलाय, अर्थातच पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणाऱ्या 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 24 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. शेवटचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आता मात्र नक्कीच सोनाले टीमचं पारड कुठेतरी जड पाहायला मिळतंय, कारण शेवटचे 6 चेंडू. आता धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल. दरम्यान पाहतोय की आपण सोनाले टीमनी जर अंतिम सामना जिंकला तर निश्चित त्यांची मोठी पाठी राखे. आदरणीय रवी गुळीसाहेब यांच्याकडून तब्बल या टीमसाठी 5 माजी उपसरपंच सोनाले ग्रामपंचायतचे रवी गुळीसाहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये देण्यात येईल. आता मात्र टीमचे कॅप्टन सुद्धा गोलंदाजी ट्रॅक वर येतात. संतोष पाटील सोनाली टीमचे कॅप्टन. नक्कीच कॅप्टन्सी देखील भरपूर चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच मंजिल दूर है लेकिन जाना जरूर है. षटकातील पहिला बॉल. संतोष पाटील बॉलिंग ट्रॅक वर. समोर विलास बालू पाटील. या वेळेस हा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अवैध आहे. फटका तर भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, मात्र ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. जेथे प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅचच्या माध्यमातून टीम सोनाली करत आहे, परंतु भरपूर संघर्ष टीम कामतगरला या मॅच मध्ये करावा लागत आहे. षटकातील पुढचा बॉल. संतोष पाटील पुन्हा एकदा. सरवली विलेज हेंडकडनं. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो, त्या ठिकाणी बदल जरूर करा. षटकातील पुढचा चेंडू. या वेळेस हा बॉल देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात आणि चुकीला माफी नाहीये. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. येईल इथं मात्र ज्या प्रकारे आपण स्थिती पाहतोय. नक्कीच पवार वाढण्याआधी रुजावं लागतं, चमकण्याआधी झिजावं लागतं. या स्पर्धेमध्ये पूर्णपणे चमकलाय सोनाली संघ. या वेळेस देखील पटक्या मागे तेवढी ताकद जोगता आली नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. चांगला थ्रो. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. आणि आता मात्र समीकरण जर जाणून घ्यायचं झालं तर उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 बॉलवर 3 मोठे फटके आवश्यक आहेत. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. संतोष पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या वेळेस हा बॉल आडव्या बाटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव. अर्थातच आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आई गावदेवी सोनाली संघ. आणि जिथं जर सोनाली टीमनी अंतिम सामना जिंकला तर सोनाली गावचे उद्योजक आदरणीय श्रीनाथ हडसाहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये देण्यात येईल. या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध क्षेत्ररक्षक दूर होतोय. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय आणि आता मात्र या चषकावर नाव कोरण्यासाठी फक्त आणि फक्त एका लिगल बॉलची आवश्यकता आहे टीम सोनालीसाठी. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 15 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. ज्या प्रकारे अपेक्षित रंगता सामना पाहायला मिळेल, पण एकतर्फी सामना सध्या तरी पाहतोय आपण. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे या चषकावर नाव कोरलं जातंय आई गावदेवी सोनाली.
स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक त्यांचे चिरंजीव यतीश ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफी यांनी स्पॉन्सर केली आहे. वेलकम यतीश, स्वागत आहे आपलं. माजी सरपंच सोनालेगाव भरत पाटील साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न